शिरूर अनंतपाळमध्ये भ्रष्टाचार विरोधात आमरण साखळी उपोषण सुरू। शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथे नगरपंचायत कार्यालयातील कथित भ्रष्टाचार आणि मानहानी कारभाराविरोधात आमरण साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे। या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले जात आहे। उपोषणकर्त्यांनी नगर पंचायतीतील एका अभियंत्यावर गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ पदावरून हटविण्याची मागणी केली आहे। आंदोलनस्थळी पगारात ज्यांनी भागत नाही त्यांना जनतेची दया येत नाही असा संतप्त संदेश देणारा फलक लावण्यात आला असून प्रशासनाविरोधातील नाराजी उघडपणे व्यक्त केली जात आहे। या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक सुधीर लखनगावे करत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे। बातमीचा आढावा घेत आहोत। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांचा रिपोर्ट। बसलेले आहात तर आपली प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी भ्रष्टाचारी जे इंजिनियर आहेत त्यांना हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। 30 तारखेला आम्ही जिल्हा परिषद 30 तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं होतं की आम्ही 30 तारखेला उपोषण करणार आहोत म्हणून, पण कसल्याही प्रकारची दखल या ऑफिसनं घेतलेली नाही। म्हणून आम्हाला आज नाइलाजानं 30 तारखे दिवशी उपोषण करावं लागत आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा वगैरे आणलेला नाही। आम्ही लोकशाही मार्गानं हे उपोषण करायचं, जोपर्यंत या इंजिनियरचा चार्ज निघणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सातत्याने पुढे चालू ठेवणार आहोत। या उपर जर त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही आत्मदहनाचा इशारा देणार आहोत। 23 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना सुरानपाळ नगरपंचायतमधील 7 ते 8 नगरसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन सुरानपाळ नगरपंचायतला असलेल्या अभियंत्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात त्यांची तातडीनं हकालपट्टी याचा चार्ज काढून घेण्यात यावा अशा बाबतीतलं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्याच निवेदनामध्ये जर 30 एप्रिलपर्यंत जर त्यांचा चार्ज नाही काढला गेला तर आम्ही नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्ते नगरसेवकांनी दिला होता। त्याचाच भाग म्हणून आज नगरसेवक सुधीर लखनगावे हे नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करत आहेत। खरं बघता याच युनिटमध्ये, त्याच नगरपंचायतमध्ये हे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक म्हणून काम करत असताना इथले सत्ताधारी आणि त्यांचे काही हस्तक गुत्तेदार हे मिळून या उपोषणाची दखल घेऊन त्या बाबतीत उपाययोजना करण्याचं सोडून कुठंतरी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या उपोषणकर्त्यांना ध्वजारोहणास अडथळा होऊ नये या बाबतीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोटीस देऊन उपोषण स्थगित करण्याचा प्रयत्न होत आहे। खरं तर पोलीस विभागाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे, ध्वजारोहणाचा कसलीही अडचण आमच्या या नगरसेवकाच्या व जनतेच्या उपोषणामुळे येणार नाही। त्या बाबतीत आम्हाला सुद्धा आम्ही जागृत करत बघितलं तर स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्यानं त्या ठिकाणी आपलं हुतात्म्य देऊन या महाराष्ट्राला संयुक्त मुंबईचे संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला। त्याचा सर्वस्वी आनंद आम्हालाही एक महाराष्ट्रप्रेमी म्हणून त्या ठिकाणी आहे। परंतु नगरपंचायत जाणीवपूर्वक सत्तेचा दुरुपयोग केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। जर अशा पद्धतीनं दडपशाही इथली नगरपंचायत करत असेल तर उद्या जनतेचा जर रोष त्या ठिकाणी जर झाला तर याला सर्वस्वी इथली नगरपंचायत आणि नगरपंचायतचे सत्ताधारीच हे जबाबदार असतील। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे, आपण जे आम्हाला नोटीस उपोषणकर्त्याला सुधीर लखनगावे देवंगरे सरांना दिलात त्याचा आम्ही 100% आपल्या नोटीसचा आम्ही आदर करू आणि उद्या या ठिकाणी होत असलेल्या ध्वजारोहणाला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सामील होऊ आणि त्यामध्ये सामील होऊन आम्ही आमचं उपोषण लोकशाही मार्गाने, शांतता मार्गाने कायम करूत आणि ही मागणी मान्य होईपर्यंत हे उपोषण कायम राहील या बाबतीत उपोषणकर्ते ठाम आहेत आणि त्यांच्यासोबत नागरिक, या गावाचा एक नागरिक म्हणून मीही त्यांच्यासोबत, आम्ही सर्व मंडळी मोठ्या संख्येने त्यांच्या या नगरसेवक बांधवाच्या उपोषणात सामील आहोत।